तर नेरूर जिल्हा परिषद गटातून महत्त्वाची अपडेट आहे। अक्कलकोटमध्ये चपळगाव गटामध्ये कल्याण शेट्टी यांनी विजय मिळवला आहे। सचिन कल्याण शेट्टी यांच्या पत्नीचा या ठिकाणी विजय झालेला आहे। शुभांगी सचिन कल्याण शेट्टी यांनी या ठिकाणी विजय मिळवलेला आहे। अक्कलकोटमध्ये भाजपला मोठं यश आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या पत्नींनी या ठिकाणी विजय संपादन केलेला आहे। सिंधुदुर्गात नेरूर जिल्हा परिषद गटामध्ये अपक्ष उमेदवार पुढे आहेत। नेरूर जिल्हा परिषद गटामध्ये भाजपचे बंडखोर पावसकर यांनी आघाडी घेतली, ज्यांना उमेदवारी नाकारण्यात आली आणि त्यानंतर अपक्ष लढवण्याचा निर्णय घेतला। त्यांनी इथे आघाडी घेतली। नेरूर जिल्हा परिषद गटामध्ये भाजपचे बंडखोर पावसकर हे उमेदवारी न दिल्यामुळे नाराज होते, मात्र ही बंडखोरी केल्यानंतर अपक्ष म्हणून ते रिंगणात उभे राहिले आणि आता त्यांनी आघाडी घेतलेली आहे नेरूर जिल्हा परिषद गटामध्ये। त्या पाठोपाठ सोलापुरातले हे विज्युअल आपण पाहतो। इथे कार्यकर्ते जल्लोष करतायत, गुलाल उधळलेला आहे आणि हा आनंद उत्सव साजरा केला जातोय भाजपच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं। सोलापुरात अनेक जागांवर इथे चांगला विजय मिळवता आलेला आहे भाजपला आणि सोलापुरातल्या या विजयानंतर भाजपचे उत्साही कार्यकर्ते ज्यांनी गुलाल उधळलाय आणि एकंदरीतच या जल्लोषाला सुरुवात केली आहे। तर महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय, परभणीमध्ये चिकलठाणा जिल्हा परिषदमध्ये भाजपचा उमेदवार विजय झालेला आहे आणि भाजप उमेदवारांच्या विजयानंतर अशा प्रकारे जल्लोषाला देखील सुरुवात झालेली आहे। गुलालाची उधळण केली जाते आहे। तिकडे परभणीच्या चिकलठाणा जिल्हा परिषदेमध्ये भाजपचा उमेदवार विजयी झालेला आहे। चिकलठाणा जिल्हा परिषद गटामध्ये आपण पाहतोय भाजपचे प्रसाद ढासळकर हे विजयी झालेले आहेत। परभणीच्या चिकलठाणा जिल्हा परिषदमध्ये भाजपचा उमेदवार हा विजयी झालेला आहे आणि चिकलठाण्यामध्ये भाजपचे उमेदवार असलेले प्रसाद ढासळकर हे विजयी झालेले आहेत। परभणी चिकलठाणामधली जिल्हा परिषदेतली ही अपडेट, जिथे भाजपच्या उमेदवाराला इथे विजय प्राप्त करता आलेला आहे आणि त्या पाठोपाठ खाली जर आपण आकडेवारी पाहिली 52 जागांपैकी 21 जागा आतापर्यंत भाजपला मिळालेल्या आहेत। पंचायत समित्यांमध्ये शिवसेना 12 जागांवर आहे, अजित पवार यांची राष्ट्रवादी 12 जागांवर आहे, म्हणजे शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी एकसमान पाहायला मिळते। काँग्रेसने 3 जागांवर इथे विजय प्राप्त केलाय। ठाकरे गटानं आणि राष्ट्रवादी शरद पवार यांनी सुद्धा खातं उघडून एक जागा मिळवल्यात, मात्र त्यांच्या तुलनेमध्ये अपक्षांची कामगिरी काहीशी उत्तम आहे। दरम्यान तानाजी सावंत यांचे पुतणे पृथ्वीराज सावंत यांचा विजय झालेला आहे। त्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ती देखील आपण पाहूया। लक्षवेधी निवडणूक पार पडले, कसं पाहत? जनतेनं भरपूर असा विश्वास ठेवलाय। पक्षाने जी माझ्यावरती विश्वास ठेवून मला उमेदवारी दिली, त्या विश्वासाचं सार्थक जनतेनं मी केलेल्या कामाची पोचपावती देऊन केलेलं आहे। विजयाचं श्रेय कुणाला द्याल? ज्या पद्धतीने पाहिलं असेल तर तिकीट मिळण्यापासून संघर्ष आणि माझ्या सर्व कार्यकर्त्यांना ह्या विजयाचं श्रेय देतो आणि पार्टीला साधारण तर तानाजी सावंतांचे पुतणे पृथ्वीराज सावंत हे विजयी झालेले आहेत, मात्र तानाजी सावंतांचे दुसरे पुतणे हे अपक्ष म्हणून रिंगणामध्ये आहेत, धनंजय सावंत। त्यांच्या बाबतीत नेमकं काय घडतं हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पैठणच्या ढोरकीन गटामध्ये संजय वाकचौरेंना मोठा धक्का बसलेला आहे। शिवसेनेच्या राधिका जगताप या सध्या आघाडीवर आहेत आणि त्याचमुळे हा त्यांना धक्का बसलेला आहे। फुलंब्री वडोद बाजार गटामध्ये शिवसेनेनं आघाडी घेतली आहे। संभाजीनगरमध्ये अनेक जागा शिवसेनेच्या आलेल्या असताना दुसरीकडे भाजप अजूनही पूर्णपणे तिथे आपल्या भरपूर जागा विजय करण्यात पुढे आलेली नाहीये, त्यामुळे शिवसेना आणि भाजप यांच्या संभाजीनगरमध्ये काटेकी टक्कर आहे। आबरड जिल्हा परिषद गटामधून दीपलक्ष्मी पडते या आघाडीवर आहेत आणि सिंधुदुर्गमधला हा जिल्हा परिषद गट आहे आबरड, तिथे शिवसेना पुढे आहे आणि याच गटामधून दीपलक्ष्मी या सध्या पुढे असल्याचं चित्र आहे। परभणीमध्ये भाजपचे उमेदवार पुढे आहेत। गंगाखेड जिल्हा परिषदमधनं अल्ताफ शेख यांनी आघाडी घेतली आहे। तर आतापर्यंत 125 पैकी 52 पंचायत समितींचे निकाल किंबहुना आघाडी सध्या आपल्याला पाहायला मिळते। भाजप 21 जागांवर, शिवसेना 13 जागांवर, राष्ट्रवादी अजित पवार गट 12 जागांवर सध्या पुढे आहे। तर धाराशिवमध्ये ईट जिल्हा परिषदेमध्ये शुभांगी देशमुख या विजयी झालेल्या आहेत। ईटमधून आपण पाहतोय राष्ट्रवादीच्या शुभांगी देशमुखांनी बाजी मारलेली आहे। ईट जिल्हा परिषद गटामधून राष्ट्रवादीच्या शुभांगी देशमुख यांनी विजय मिळवला आहे। लातूरच्या पानगाव गटामध्ये मनसे विजयी झालेला आहे। मनसेनं लातूरमध्ये खातं उघडलंय। मनसेचे सुनील नागरगोजे यांचा विजय झालेला आहे। धाराशिवच्या ईट जिल्हा परिषद मध्ये शुभांगी देशमुख यांचा विजय झाला आणि राष्ट्रवादीच्या शुभांगी यांचा विजय झालेला आहे। बारामतीत अजितदादा यांच्या राष्ट्रवादीचा पहिला विजय झालेला आहे। पल्लवी खेत्रे यांचा विजय झाला। बारामतीमधून राष्ट्रवादीचे उमेदवार असलेल्या पल्लवी यांचा विजय झाला। बारामतीमधनं पहिला विजय अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या बाजूनं। नक्कीच तर अजित पवारांच्या निधनानंतर ही पहिली निवडणूक आणि या ठिकाणी आपण पाहतोय बारामतीमध्ये
राष्ट्रवादी अजित पवार गटानं मोठं यश मिळवलेलं आहे. त्यांचा उमेदवार या ठिकाणी विजय झालाय. सुपा मोरगाव जिल्हा परिषदेमध्ये पल्लवी खेत्रे यांचा विजय, राष्ट्रवादीच्या पल्लवी खेत्रे यांनी या ठिकाणी विजय मिळवलाय. त्यामुळे अजित पवारांनंतर होत असलेली ही पहिली निवडणूक, बारामतीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा पहिला विजय झालेला आहे. पल्लवी खेत्रे यांनी या ठिकाणी विजय मिळवलाय. बारामतीमध्ये मतदान हे कमी झालेलं होतं, मात्र तरी सुद्धा जे मतदान झालंय ते राष्ट्रवादीच्या बाजूने असेल असे अनेक अंदाज वर्तवण्यात आलेले होते. त्या अनुषंगानं पहिला विजय हा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या पारड्यात पडलाय. भाई शिंदे यांच्या संदर्भातली एक अपडेट आहे. खालापूर खाणा पंचायतीमध्ये ते सध्या आघाडीवर आहेत आणि भाई शिंदे हे शिवसेनेचे उमेदवार आहेत. तिकडे रायगडमध्ये विकास गोगावले 2524 मतांनी आघाडीवर आहेत. रत्नागिरीच्या दापोली 3 जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेनेनं आघाडी घेतलेली आहे आणि रायगडमध्ये गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले 2524 मतांनी आघाडीवर आहेत. रत्नागिरीमधल्याच दापोली या 3 जिल्हा परिषद गटामध्ये सेनेनं आघाडी घेतली आहे. नक्कीच तर रायगडमध्ये विकास गोगावले 2524 मतांनी सध्या आघाडीवर आहेत. दापोली जिल्हा परिषदेमध्ये 3 गटांमध्ये शिवसेना सध्या आघाडीवर आहे. रायगडमध्ये विकास गोगावले, भरत गोगावले यांचे पुत्र यांनी 2524 मतांनी आघाडी घेतली आहे. तर दापोलीमध्ये 3 जिल्हा परिषद गटांमध्ये शिवसेना सध्या आघाडीवर आहे. तर जिल्हा परिषदेमध्ये आपण पाहतोय 731 पैकी 264 जागांचे निकाल कल आता हाती आलेले आहेत. त्यामध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलेला आपल्याला पाहायला मिळतोय. महायुतीमधील 3ही पक्षांनी या ठिकाणी अर्धशतक पूर्ण केलेलं आहे आणि राष्ट्रवादी अजित पवार गट सध्या राज्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. भाजप 85, शिवसेना 52 तर राष्ट्रवादी अजित पवार गट तब्बल 66 जागांवर सध्या आघाडीवर आहे. भाई शिंदे सध्या शिवसेनेचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर अलिबाग आंबेपूर जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेना उमेदवार विजयी झालेले आहेत. आंबेपूर जिल्हा परिषद गटामध्ये रसिका केणी यांना 4200 मतं मिळाली, त्या विजयी झालेल्या आहेत. अलिबाग मधल्या आंबेपूर जिल्हा परिषद गटामध्ये त्यांचा विजय झालाय. रसिका केणींना 4200 मतं मिळाली आणि आंबेपूरमधून त्या विजयी झालेल्या आहेत. तर अलिबागमधून महत्त्वाचे अपडेट. आंबेपूर जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेनेचा उमेदवार विजय झालेला आहे. आंबेपूर जिल्हा परिषद गटामध्ये रसिका केणी यांनी 4200 मतांनी विजय मिळवला आहे. तर या निवडणुकीमध्ये आम्हाला विजयाचा विश्वास आहे आणि देवीचे दर्शन सुद्धा त्याच अनुषंगाने आम्ही घेतलंय असं वैभव नाईक यांनी म्हटलंय. भाजपच्या माही मुलतानी यांचा 2271 मतांनी विजय झालेला आहे. ही अपडेट आहे. संभाजीनगरमधली भरदापूर गटामध्ये भाजप विजयी झालेली आहे आणि इथे भाजपच्या माही मुलतानी यांचा जवळपास 2000 मतांनी विजय झालाय. तिकडे पुण्याच्या न्हावरे जिल्हा परिषदमध्ये भाजपच्या उमेदवाराचा विजय झालाय. तर न्हावरे जिल्हा परिषद गटामधून मालती पाचरणे यांनी विजय मिळवलेला आहे. पुण्याच्या न्हावरे जिल्हा परिषदेमध्ये भाजपच्या उमेदवाराचा विजय झालाय. महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय. न्हावरे जिल्हा परिषद गटामधून मालती पाचरणे यांनी विजय संपादन केलेला आहे. पुण्यामध्ये न्हावरे जिल्हा परिषदमध्ये भाजपच्या उमेदवाराचा विजय झालेला आहे. इथे न्हावरे जिल्हा परिषद गटामधनं मालती पाचरणे या महिला उमेदवार विजयी झालेल्या आहेत आणि तिथे न्हावरे जिल्हा परिषदमध्ये भाजपच्या उमेदवारानं हा विजय प्राप्त केला. रायगडमध्ये भाजप आणि इतर हे सध्या आघाडीवर असं चित्र आहे. त्या पाठोपाठ रायगडमध्ये राष्ट्रवादीनं म्हसळामध्ये जागा निवडून आणली आहे. रत्नागिरीमध्ये शिवसेनेच्या जवळपास 5 ते 6 जागा आलेल्या आहेत आणि पुण्यातली त्या पाठोपाठ अपडेट जिथे न्हावरे जिल्हा परिषदमध्ये भाजपच्या मालती पाचरणे या विजयी आतापर्यंत झाल्यात. धाराशिवमधलं अजून चित्र स्पष्ट व्हायचंय. तर पुण्याच्या न्हावरे जिल्हा परिषदमध्ये भाजपच्या उमेदवाराचा विजय झालेला आहे. न्हावरे जिल्हा परिषद गटामधून मालती पाचरणे यांनी विजय मिळवलेला आहे. पंचायत समितीमध्ये आतापर्यंत 53 जागांचे कल हाती आलेले आहेत. त्यामध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष 21 जागांवर सध्या भाजप आघाडीवर आहे. शिवसेना 13 जागी, राष्ट्रवादी अजित पवार गट 12 जागांवर सध्या पुढे आहे. तर एकंदरीत चित्र आपण राज्यातलं पाहिलं तर जिल्हा परिषदेमध्ये पुन्हा एकदा भाजप सर्वात मोठा पक्ष ठरताना दिसतोय. अजित पवारांची राष्ट्रवादी सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे तर शिवसेना शिंदे गट सध्या 3ऱ्या क्रमांकावर असल्याचं चित्र राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. तर म्हसाळा पांगळोली जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी झालेला आहे आणि अभिषेक विचारे यांनी 6000 मतांपेक्षा जास्त मतांनी आपला विजय संपादन केला. संभाजीनगरमध्ये वाकला गटात नीता पाटील आघाडीवर आहेत आणि वैजापुरात लासूरगाव गटामध्ये कल्याणी मिसाळ यांनी आघाडी घेतली आहे. वैजापूर तालुक्यामध्ये ठाकरे आणि राष्ट्रवादी यांची आघाडी होती आणि इथे लासूरगाव गटामध्ये आपल्याला कल्याणी मिसाळ या आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळतं. संभाजीनगरच्या वाकला गटामध्ये नीता पाटील यांनी आघाडी घेतलेली आहे. एक वेगळं समीकरण संभाजीनगरमध्ये पाहायला मिळालं. म्हसाळा पांगळोली पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीचा विजय झालाय. इथे प्रियंका निमरे यांचा विजय झालाय पांगळोली पंचायत समितीमध्ये.
नक्कीच. तर मसाळा पांगळोलीमध्ये पंचायत समिती गणामध्ये राष्ट्रवादीचा विजय आपल्याला पाहायला मिळतोय. सातारामध्ये तळदेव कुंभरोशी गटामध्ये शिवसेना सध्या आघाडीवर आहे. तर महत्त्वाची अपडेट आहे, शिवसेनेचे अजित सपकाळ यांनी सध्या आघाडी घेतलेली आहे आणि एकंदरीतच अजित सपकाळ हे एकनाथ शिंदेचे निकटवर्तीय अशी त्यांची ओळख आहे. अजित सपकाळ यांनी आघाडी घेतली आहे, ते शिंदेचे निकटवर्तीय मानले जातात. साताऱ्याच्या तळदेव कुंभरवशी गटामध्ये शिवसेनेनं आघाडी घेतलेली आहे. शिवसेनेचे अजित सपकाळ हे सध्या आघाडीवर आहेत आणि तिकडे म्हसाळा पांगळोली पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीचा विजय झालेला आहे. पांगळोली पंचायत समितीमध्ये प्रियंका निमरे यांचा विजय झालाय. तर मसाळ्याच्या पांगळोली पंचायत समिती गणामध्ये राष्ट्रवादीनं विजय मिळवलेला आहे. महत्त्वाची अपडेट आहे, साताऱ्यामध्ये तळदेव कुंभरोशी गटामध्ये शिवसेना सध्या आघाडीवर आहे. साताऱ्यामधील अपडेट आपण पाहतोय, शिवसेनेचे अजित सपकाळ हे सध्या आघाडीवर असल्याचं चित्र आहे. तर परभणीमध्ये बोबडे टाकळी पंचायत समिती गणामध्ये शिवसेनेनं विजय मिळवलेला आहे. परभणीमध्ये आपण पाहतोय लता गायकवाड, पूजा भालेराव यांचा विजय झालेला आहे. परभणीमध्ये शिवसेनेनं खातं उघडलंय. परभणीमध्ये बोबडे टाकळी पंचायत समितीमध्ये शिवसेनेचा विजय झालेला आहे. परभणीमध्ये 2 जागांवर भाजपचा विजय झालाय आणि आता ही जी तिसरी जागेची आपण अपडेट पाहतो तिथे शिवसेनेला विजय मिळवता आलाय. परभणीच्या बोबडे टाकळी पंचायत समितीमध्ये शिवसेनेचा विजय झाला. लता गायकवाड आणि पूजा भालेराव यांचा विजय झालाय. कोल्हापूर आतापर्यंतच्या निकालामध्ये काँग्रेसच भारी, असं इतर पक्षांवर भारी पडली असं चित्र आहे. काँग्रेसचा आतापर्यंत 12 जागी विजय झालेला आहे, तर राष्ट्रवादी 10 जागांवर विजयी झाली आहे. अगदी काँग्रेसच्या पाठोपाठ काँग्रेस आपल्याला इथे राष्ट्रवादी पाहायला मिळते. भाजप 7, शिवसेना 6, जनसुराज्यच्या 4 जागा आतापर्यंत निवडून आल्यात आणि आतापर्यंत काँग्रेसच इतर पक्षांवर कोल्हापुरात भारी पडल्याचं चित्र आहे. सतेज पाटील यांनी या ठिकाणी जोर लावलेला होता. कोल्हापूर महापालिकेवर काँग्रेसला आपला महापौर बसवता आलेला नाही, मात्र जिल्हा परिषदेवर काहीही करून काँग्रेसचा अध्यक्ष बसवणार असा प्रण त्यांनी केलेला होता. या ठिकाणी आपण पाहतोय भाजप 7 जागांवर, शिवसेना 6 जागांवर आघाडीवर आहे आणि कोल्हापूरमध्ये आतापर्यंतच्या निकालामध्ये काँग्रेसच महायुतीवर भारी ठरतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. परभणीमध्ये बोबडे टाकळी पंचायत समिती गणामध्ये शिवसेनेचा विजय झालेला आहे. लता गायकवाड, पूजा भालेराव यांनी या ठिकाणी विजय मिळवला आहे. परभणी बोबडे टाकळी पंचायत समितीमध्ये शिवसेनेचा विजय झालेला आहे. तर तिकडे लता गायकवाड, पूजा भालेराव यांचा विजय झाला आणि शिरूर मधली जल्लोषाची दृश्य आपण सध्या पाहतोय. कार्यकर्त्यांचा जल्लोष हा सुरू झालेला आहे. शिरूर मध्ये हे जे कार्यकर्ते जमले त्यांचा हा जल्लोष आपण पाहतोय. विक्रांत जाधव यांच्या संदर्भातली ही अपडेट आहे. असगोली जिल्हा परिषद मध्ये विक्रांत जाधव या आघाडीवर आहेत. भास्कर जाधव यांचे ते सुपुत्र आहेत आणि त्यांनी त्या आघाडी घेतलेली आहे. भास्कर जाधव यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात होती आणि आपल्या मुलासाठी त्यांनी सर्व काही पणाला लावून इथे प्रचार सुद्धा केलेला होता. दरम्यान शिरूर मधली ही दृश्य पाहतोय. टांगा पलटी, घोडे फरार असा फलक हाती घेऊन कार्यकर्ते घोषणाबाजी करताना पाहायला मिळत आहेत. शिरूरमधील हे दृश्य आपण पाहतोय. विरोधकांना डिवचण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांकडून केला जातोय. संभाजीनगरमध्ये बहुतांश पंचायत समितींवर शिवसेनेची आघाडी आपल्याला पाहायला मिळते. संभाजीनगरमधून महत्त्वाची अपडेट आहे, 9 पैकी 6 पंचायत समित्यांवर शिवसेनेचे उमेदवार सध्या आघाडीवर आहेत. परभणीच्या पेडगाव जिल्हा परिषद गटामध्ये काँग्रेस विजयी झालेली आहे. काँग्रेसनं या ठिकाणी झेंडा फडकावला. काँग्रेसचे जितेंद्र देशमुख यांनी या ठिकाणी विजय मिळवलेला आहे. तर संभाजीनगरच्या बहुतांश पंचायतींवर सेनेनं आघाडी घेतलेली आहे आणि 9 पैकी 6 पंचायतींवर शिवसेना इथे आपल्याला आघाडीवर पाहायला मिळतेय. परभणी पेडगाव जिल्हा परिषद मध्ये काँग्रेस विजयी झालेली आहे आणि काँग्रेसचे जितेंद्र देशमुख हे परभणीमधून इथे विजयी झालेले आहेत आणि संभाजीनगरमध्ये मात्र जी आकडेवारी आतापर्यंत हाती आली तिथे बहुतांश पंचायतींवर सेनेनं आघाडी घेतली. भाजपसमोर जे मोठं आव्हान त्यांनी उभं केलेलं होतं तिथे 50% तरी त्यांना यश प्राप्त करता आलंय. तर धाराशिवमध्ये ढोकी पंचायत समिती गणामधून अमर समुद्रे एका मतानं विजयी झालेले आहेत. महत्त्वाचे अपडेट आपण पाहतो आहोत. अमर समुद्रेंना 3187 मतं तर निहार काझींना 3186 मतं पडलेली आहेत. ढोकी पंचायत समितीमधून अमर समुद्रे अवघ्या एका मतानं या ठिकाणी विजयी झालेले आहेत. ठाकरे गटाचा उमेदवार ढोकी पंचायत समिती गणामधून विजयी झालेला आहे. फेर मतमोजणी या ठिकाणी घेण्यात आलेली आहे आणि ढोकी पंचायत समिती गणामधून अमर समुद्रे अवघ्या एका मतानं विजयी झालेले आहेत. अमर समुद्रांना 3187 तर निहार काझी यांना
3186 मतं मिळालेली आहेत. अवघ्या एका मतानं एका मताची किंमत किती असते याचं उदाहरण म्हणावं लागेल. ढोकी पंचायत समिती गणामधून ठाकरेंचा उमेदवार विजय झालेला आहे. अमर समुद्रे हे अवघ्या एका मतानं विजयी झालेले आहेत. त्यामुळे एका व्यक्तीचं एक मतदान किती मूल्याचं असतं हे या उदाहरणामधून स्पष्ट होत आहे. काँग्रेसच्या पूजा एडके या चौथ्या फेरीअंती आघाडीवर आहेत. सांगलीतली अपडेट आहे. सांगलीमध्ये राष्ट्रवादीनं खाता अखेर उघडलेला आहे आणि इथे त्यांचे उमेदवार आता जाडर बोबलाद गटामध्ये सावित्री तमनगौडा विजयी झाल्यात. सांगलीच्या बुधगाव जिल्हा परिषद गटामधून पूजा एडके यांचा विजय झालाय. तर तिकडे धाराशिव मंगळूर जिल्हा परिषद गटामध्ये भाजपचा विजय झालेला आहे. मंगळूर जिल्हा परिषद मध्ये जयवंत कुंभार हे विजयी उमेदवार ठरले. तर रोहाच्या नागोठणे जिल्हा परिषद मध्ये शिवसेना उमेदवार विजयी झालेला आहे. महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय. रोहा नागोठणे जिल्हा परिषद मध्ये सुमित काते यांचा विजय झालेला आहे. तर धाराशिवमध्ये आपण पाहतोय मंगळूर जिल्हा परिषद गटामध्ये भाजपनं विजय मिळवलेला आहे. या ठिकाणी भाजपचा उमेदवार जयवंत कुंभार यांचा विजय झालेला आहे. आतापर्यंतची आकडेवारी आपण पाहूयात. एकूण 231 जागा, त्यापैकी 292 उमेदवार. भाजपचे 93, शिवसेनेचे 61, एनसीपी अजित पवार गट 71, ठाकरे गट 22, काँग्रेस 27, शरद पवार यांचे राष्ट्रवादी 4 आणि इतर 9 अशी आकडेवारी आतापर्यंतची आहे. नक्कीच ऋतुजा, यामध्ये आपण पाहतोय की भाजप सर्वात मोठा पक्ष ठरताना जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 731 पैकी 292 जागांचे कल, यामध्ये 83 जागांवर भाजप, माफ करा 93 जागांवर तर अजित पवारांचे राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरताना दिसते. 71 जागांवर सध्या अजित पवारांची राष्ट्रवादी आघाडीवर आहे. ठाकरे गटाला आतापर्यंत 22 जागांची आघाडी मिळालेली आहे. तर काँग्रेस सध्या 27 जागांवर पुढे असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. निश्चित. आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला 4 जागा आतापर्यंत मिळालेल्या आहेत. परभणीच्या शेळगाव जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादीचा विजय झालाय. इथे श्रीकांत विटेकर हे उमेदवार विजयी झालेत राष्ट्रवादीचे. परभणीच्या शेळगाव मधली ही अपडेट आहे. पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी विजयी झालेली आहे आणि त्या पाठोपाठ साताऱ्यात महेश शिंदे यांच्या पत्नीचा विजय झालाय. खटाव गटामधून प्रिया शिंदे या विजयी झालेल्या आहेत. साताऱ्यातली ही अपडेट, जिथे रत्नागिरीमध्ये दयाळ गटामध्ये रामदास कदम यांचा भाऊ पिछाडीवर आहे. चंद्रकांत कदम दयाळ गटामध्ये त्यांनी आघाडी घेतलेली आहे. तर परभणी शिर्शी पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीचा विजय झालेला आहे. महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय. शिर्शी पंचायत समितीमध्ये कस्तुरा भंडारे या विजयी झालेल्या आहेत. तर महाड दासगाव जिल्हा परिषदमध्ये आपण पाहतोय शिवसेनेचं पूर्ण पॅनल विजयी झालेलं आहे. परभणीमध्ये शिर्शी पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीचा विजय झालेला आहे आणि परभणीमधून ही महत्त्वाची अपडेट आहे. शिर्शी पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीनं झेंडा रोवलाय. शिरसी पंचायत समितीमध्ये कस्तुरा भंडारे यांचा विजय झालाय. सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात मतमोजणी अत्यंत संथ गतीने सुरू आहे. मोहोळ तालुक्यामध्ये ईव्हीएम ढाब्यावर आढळलेल्या होत्या, ज्यानंतर मोठा राडा झाला. उमेश पाटलांनी आक्षेप घेतला आणि अगदी हे सगळं प्रकरण पोलीस प्रशासनापर्यंत पोहोचलं. त्याला प्रशासनानं उत्तर सुद्धा दिलं. आता तिथे कारवाईला वेग आलाय. मात्र याच मोहोळमध्ये आता मतमोजणी अत्यंत संथ गतीने सुरू आहे. सिल्लोडमध्ये शिवना जिल्हा परिषद गटामध्ये अनिता काळेंचा विजय झालाय. त्या शिवना जिल्हा परिषद गटामधून विजयी होऊन आलेल्या आहेत आणि शिवसेनेच्या उमेदवार सुद्धा आहेत. तर सिल्लोडमधील शिवना जिल्हा परिषद गटामध्ये अनिता काळेंचा विजय झालेला आहे. महत्त्वाची अपडेट, या ठिकाणी भाजपचा विजय जल्लोषाला सुरुवात झालेली आहे. राम सातपुते यांनी पत्नीच्या विजयानंतरचा हा जल्लोष आपण पाहतोय. गुलालाच्या गुलाबी रंगामध्ये राम सातपुते नाहून निघालेले आहेत आणि त्यांनी उत्तम जानकर यांना मोठा दणका दिलेला आहे. राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती जानकर यांनी उत्तम जानकरांच्या मुलाला पराभूत केलेला आहे. त्यानंतर राम सातपुते यांचा हा विजय जल्लोष आपण पाहतो आहोत. बुक ठोकून त्यांनी या ठिकाणी आपला विजय जल्लोष साजरा केलेला आहे. भाजपचा झेंडा घेत राम सातपुते यांच्या पत्नी आणि उत्तम जानकर यांना मोठा धक्का त्यांनी या ठिकाणी दिला. आणि यानंतर कोकणात अपडेट, दापोली हरणे जिल्हा परिषद मधून ऐश्वर्या धाडवे या सध्या आघाडीवर आहेत. आणि दरम्यान विजयानंतर राम सातपुते यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे, त्यांच्या पत्नीचा विजय झाला, यानंतर काय भावना व्यक्त केल्या पाहूयात. माळशिरसमध्ये भारतीय जनता पार्टीचा सुपडा साफ करणारी औलाद अजून जन्माला यायची आणि ते एखाद्या दारुड्याने बेवड्याने म्हणलं इथलं भाजप संपत नसतं. इथलं भाजप हे ताकदीने उभा करायचं काम राम सातपुतेने केलेलं आहे. पाटलाचा घरातला उमेदवार आम्ही पंचायत समितीला पाडला, जिल्हा परिषदला जानकरचं पोरग पाडलं. राज्याचे नेते देवाभाऊ जयाभाऊ यांचा हा विजय आणि
त्यामुळे हा विजय मी या ठिकाणी इथल्या जनतेच्या चरणी समर्पित करतो. इथल्या जनतेला त्या ठिकाणी विश्वास देतो. तुम्ही जो विश्वास आमच्यावर टाकलाय त्याला कधीही तडा जाणार नाही. तर राम सातपुते यांची ही विजयी प्रतिक्रिया आपण पाहिलेली आहे. पवारगड सध्या 3 जागांवर, शिवसेना 1 जागेवर आघाडीवर आहे. महत्त्वाचे अपडेट आपण पाहतोय. राष्ट्रवादी 5 जागांवर आघाडीवर आहे, तर भाजप सध्या 3 जागांवर आघाडीवर असल्याचं चित्र आहे. मिरज पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी मोठा पक्ष ठरताना दिसतोय. सांगलीच्या मिरज मधली ही अपडेट आहे, जिथे राष्ट्रवादी 5 जागांवर आघाडीवर आहे आणि भाजपनं 3 जागांवर आघाडीवर घेत आता सध्या भाजपला काहीसं बाजूला सरलंय, मागे सरलंय आणि राष्ट्रवादी 5 जागी आघाडीवर असून इथे भाजप आतापर्यंत तरी 3 जागांवर आघाडीवर आहे. मिरज पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी मोठा पक्ष ठरतोय. सांगलीच्या मिरजमध्ये राष्ट्रवादीसाठी ही सकारात्मक बाब म्हणावी लागेल. 5 जागी आघाडी त्यांनी घेतलेली आहे आणि शरद पवार गट 3 जागांवर आहे आणि सेना इथे 1 जागेवर आघाडीवर आहे. त्यामुळे सांगलीच्या मिरजमध्ये भाजप आणि शरद पवार यांचे राष्ट्रवादी आतापर्यंत 3 जागांवर आघाडीवर असून समसमान पातळीवर पाहायला मिळते. नक्कीच, तर राष्ट्रवादी 5 जागांवर आघाडीवर आहे. भाजप 3 जागांवर सध्या मिरजमध्ये आघाडीवर असल्याचं चित्र आहे. शरद पवार गट 3 जागा, तर शिवसेनेला सध्या 1 जागेची आघाडी पाहायला मिळते आहे. महत्त्वाचे अपडेट, सांगलीच्या कडगाव तालुक्यामध्ये 4 गटामध्ये काँग्रेसनं आघाडी घेतलेली आहे. सांगलीमधून आपण पाहतोय पंचायत समितीमध्ये 8 पैकी 7 गणांमध्ये काँग्रेसनं या ठिकाणी आघाडी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. 1 जागेवर भाजपनं आघाडी घेतली आहे. सांगलीत ही अपडेट आहे. पंचायत समितीमध्ये 8 पैकी 7 गणात काँग्रेसनं आघाडी घेतलेली आहे. सांगलीच्या कडगाव तालुक्यामध्ये 4 गटात काँग्रेसनं आघाडी घेतलेली आहे आणि पंचायत समितीमधल्या 8 पैकी 7 गणात काँग्रेसनं आघाडी घेतलेली आहे. तर सांगलीच्या कडगाव तालुक्यामध्ये 4 जागांवरची अपडेट. तर बिडकीन गटामध्ये ठाकरे गटाचे मनोज पेरे सध्या आघाडीवर आहेत. बिडकीन गटात ठाकरे गटानं आघाडी घेतली आहे. त्यांचे उमेदवार मनोज पेरे सध्या आघाडीवर आहेत. मात्र भाजपचे विजय चव्हाण हे पिछाडीवर गेले आहेत. त्यामुळे ठाकरे गट इथे बाजी मारतं का हे आपल्याला पैठणमध्ये पाहायचं आहे. बिडकीन गटामध्ये ठाकरे गटानं आघाडी आतापर्यंत घेतली आहे. त्यांचे उमेदवार मनोज पेरे हे पुढे असून चव्हाण मात्र भाजपचे उमेदवार पिछाडीवर आहेत. तर सांगलीच्या कडगाव तालुक्यामध्ये 4 गटामध्ये काँग्रेस आघाडीवर असल्याचं चित्र आहे. पंचायत समितीमध्ये 8 पैकी 7 गणांमध्ये काँग्रेसनं आघाडी घेतलेली आहे. 1 जागेवर भाजपनं आघाडी या ठिकाणी घेतलेली आहे. तर महत्त्वाचे अपडेट सांगलीमधून आपण पाहतोय. पंचायत समितीमध्ये 8 पैकी 7 गणांमध्ये काँग्रेसनं या ठिकाणी मजबूत अशी आघाडी घेतलेली आहे. कडगाव तालुक्यामध्ये 4 गटामध्ये काँग्रेसनं आघाडी घेतली आहे. पंचायत समितीमध्ये 8 पैकी 7 गणात काँग्रेसनं आघाडी घेतली आणि सांगलीतलं हे चित्र आहे, जिथे खालापूर वाशिवली गणामध्ये शिवसेनेचा विजय झालाय. खालापूरमध्ये शिवसेना विजयी झालेली असून त्यांचे उमेदवार गौरी गडगे या विजयी झाल्याचे चित्र आहे. खाणाव गणामध्ये शिवसेनेचे भाई शिंदे हे सुद्धा विजयी झालेले आहेत आणि खाणाव गणामध्ये शिवसेनेचा 1 विजय, जिथे भाई शिंदे हे त्यांचे उमेदवार विजय म्हणून पुढे आलेत. खालापूरच्या वाशिवली गणामध्ये शिवसेनेचा विजय झालेला आहे. महत्त्वाचे अपडेट आहे, शिवसेनेच्या गौरी गडगे या विजयी झालेल्या आहेत. तर आतापर्यंत 53 पंचायत समितींची आघाडी आणि एकूणच कल आपल्या हाती आलेले आहे. त्यामध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष. 20 पंचायत समिती गणांमध्ये भाजपने या ठिकाणी आघाडी घेतली आहे. तर विजय जल्लोषाला सुरुवात झालेली आहे. पुरंदरमध्ये आपण पाहतोय राष्ट्रवादीने या ठिकाणी जल्लोषाला सुरुवात केलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक बडे चेहरे आणि वृद्ध कार्यकर्ते देखील जल्लोष साजरा करताना आपल्याला पाहायला मिळतात. राष्ट्रवादीचा हा विजय जल्लोष आपण पाहतोय. बुक ठोकून आम्ही कसा दमदार विजय मिळवलाय हे पुरंदरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सांगताना आपल्याला पाहायला मिळतंय. राष्ट्रवादीनं पुरंदरमध्ये मोठा विजय मिळवलेला आहे. पुरंदरमधली ही दृश्य आपण पाहतोय. कार्यकर्त्यांचा जल्लोष, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा हा जल्लोष आणि जो विजय मिळवलेला आहे तो सर्वस्वी आमच्या बळावर मिळवला हाच संदेश देण्याचा प्रयत्न. परभणीमध्ये शिंगणापूर जिल्हा परिषदमध्ये ठाकरे गटाचा विजय झालेला आहे. इथे ठाकरे गटाचे पांडुरंग खिल्लारे यांचा विजय झालेला आहे. परभणीमधली महत्त्वाची अपडेट आणि सुरेश वरपुडकर यांच्या मुलाचा मात्र इथं पराभव झाला. तर सुरेश वरपुडकर यांना मोठा धक्का. ठाकरे गटाचे पांडुरंग खिल्लारे यांचा या ठिकाणी विजय झालेला आहे. परभणीमध्ये शिंगणापूर जिल्हा परिषदेमध्ये ठाकरे गटाचा उमेदवार विजयी झालेला आहे. ठाकरे गटाचे पांडुरंग खिल्लारे यांचा या ठिकाणी मोठा विजय म्हणावा लागेल. तर हर्सुल सावंगी गटामध्ये एमआयएमची आघाडी आपल्याला पाहायला मिळते आहे. महापालिका निवडणुकामध्ये एमआयएमनं या ठिकाणी राज्यात जोरदार एंट्री घेतलेली होती. हर्सुल सावंगी गटामध्ये रहीम पटेल एमआयएमचे उमेदवार सध्या आघाडीवर आहेत. हर्सुल सावंगी गटामध्ये एमआयएमची आघाडी आपल्याला पाहायला मिळते आहे. तर तिकडे राम सातपुते यांचा हा विजय जल्लोष आपण पाहतो आहोत. राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांनी या ठिकाणी विजय मिळवला आहे.
तर राम सातपुते यांचा हा विजय जल्लोष आपण पाहतोय. गुलालाची उधळण भाजप कार्यकर्त्यांकडून केली जाते आहे. राम सातपुते यांच्या पत्नीनं या ठिकाणी विजय मिळवलेला आहे. संस्कृती सातपुते यांनी उत्तम जानकर यांना मोठा झटका दिलेला आहे. उत्तम जानकर यांचे पुत्र जीवन जानकर यांचा निवडणुकीमध्ये पराभव करत राम सातपुते यांनी एकंदरीतच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा हादरा दिलेला आहे. यापूर्वी आपण पाहतोय राम सातपुते यांचा विधानसभा त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झालेला होता आणि आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये पंचायत समिती निवडणुकीमध्ये मात्र राम सातपुते यांनी उत्तम जानकर आणि एकंदरीतच मोहिते पाटील परिवाराला मोठा झटका दिल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर विजय उमेदवाराला अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळत होतं. परभणीमध्ये लोहगाव जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेसचा विजय झालेला आहे. परभणीमधून महत्त्वाची अपडेट आहे. काँग्रेसचे अजित वरपुडकर हे सध्या विजयी झालेले आहेत. काँग्रेसचा विजय या ठिकाणी पाहायला मिळतोय. लोहगाव जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेसनं विजय मिळवलेला आहे. तर काँग्रेसचे अजित वरपुडकर हे विजयी झालेले आहेत. महत्त्वाची अपडेट परभणीमधून आपण पाहतोय. तर परभणीच्या लोहगाव जिल्हा परिषद गटामध्ये काँग्रेसचा विजय झालेला आहे. तर एकंदरीतच 293 जागांचे कल आपल्या हाती आलेले आहेत. यामध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरताना दिसतोय. 93 जागांवर भाजप, शिवसेना 62 जागांवर, अजित पवारांची राष्ट्रवादी राज्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरताना दिसते आहे. 71 जागांवर राष्ट्रवादी सध्या पुढे आहे. ठाकरे गट 22 जागांवर, काँग्रेस 27 जागांवर, तर पवार गटाला अर्थातच शरद पवार गटाला केवळ 4 जागांची आघाडी. साताऱ्यामध्ये आपण पाहतोय लिंब गटामध्ये भाजपचा विजय झालेला आहे. भाजपचे सर्जेराव सावंत यांनी या ठिकाणी विजय मिळवलेला आहे. तर साताऱ्यामध्ये लिंब गणामधून लिंब पंचायत समिती गणामधून प्रभाकर पवार यांनी विजय मिळवलेला आहे. कोंढवे पंचायत समिती गणामधून महेश गाढे हे विजय झालेले आहेत. साताऱ्याच्या लिंब जिल्हा परिषद गटामध्ये भाजपनं विजय मिळवलेला आहे. साताऱ्यामध्ये भाजपसाठी ही दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी. भाजपचे सर्जेराव सावंत यांनी या ठिकाणी विजय मिळवलेला आहे. तर लिंब पंचायत समिती गणामधून देखील भाजपनं उमेदवार. तर धाराशिव कळंब खामसवाडी जिल्हा परिषदेमध्ये भाजपचा विजय विश्वास कोकणे यांनी या ठिकाणी विजय मिळवलेला आहे. कळंबच्या खामसवाडी जिल्हा परिषद गटामध्ये विश्वास कोकणे यांनी विजय मिळवलाय. मावळमध्ये आपण पाहतोय राष्ट्रवादीनं जल्लोषाला सुरुवात केलेली आहे. महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय. मावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय. तर खामसवाडी जिल्हा परिषद गट धाराशिवमधून महत्त्वाची बातमी. भाजपचे विश्वास कोकणे यांनी देखील या ठिकाणी विजय मिळवलेला आहे. तर धाराशिवमधून एक महत्त्वाची बातमी समोर येते. राणा जगजितसिंह पाटलांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी या ठिकाणी विजय मिळवलेला आहे. 13 गटामध्ये अर्चना पाटील यांचा विजय झालेला आहे. अगदी निवडणुकीच्या सुरुवातीपासून या 13 गटाचं लक्ष, संपूर्ण राज्याचं लक्ष 13 गटावर लागलेलं होतं. सुरुवातीला उमेदवार उभा केला जाणार नाही, अर्चना पाटील उभ्या केल्या जाणार नाहीत असं सांगण्यात येत होतं. मात्र 13 गटामधून महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय. राणा जगजितसिंह पाटलांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी या ठिकाणी 13 गटातून विजय मिळवलाय. तर दुसरीकडे आपण पाहतोय महत्त्वाची अपडेट. राष्ट्रवादीचे गणेश मुळे यांनी देखील विजय मिळवलेला आहे. मोहोळच्या खंडाळी गणामध्ये राष्ट्रवादीचा विजय झालेला आहे. मोहोळमधील खंडाळी गणामध्ये राष्ट्रवादीचे गणेश मुळे यांनी या ठिकाणी विजय मिळवलाय. तर तर विक्रांत जाधव हे भास्कर जाधव यांचे पुत्र सांगलीच्या एल्लूर जिल्हा परिषद गटामधून भाजपचे उमेदवार विजयी झालेले आहेत. महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. सांगलीच्या एल्लूर जिल्हा परिषद गटामधून हर्षदा महाडिक या विजयी झालेल्या आहेत. महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय. रत्नागिरीमध्ये आसकोली जिल्हा परिषदेमध्ये विक्रांत जाधव हे सध्या आघाडीवर आहे. विक्रांत जाधव हे सध्या भास्कर जाधव यांचे पुत्र आघाडीवर असल्याचं चित्र आहे. काही वेळापासून त्यांनी आघाडी घेतली आहे. सांगलीमधल्या एल्लूर जिल्हा परिषद गटामध्ये भाजप उमेदवार विजयी झालेला आहे. इथे काँग्रेसचे असलेले विश्वजित कदमांनी सुद्धा जोर लावलेला होता. मात्र तरी सुद्धा सांगलीमध्ये इथे इतर पक्ष शिवसेना भाजपनं आघाडी चांगली घेतली आहे. विक्रांत जाधव हे भास्कर जाधव यांचे पुत्र. रत्नागिरीच्या जिल्हा परिषद गटामधनं त्यांना उमेदवारी मिळाली आणि पैठणमध्ये 7 जिल्हा परिषद गटामध्ये सेनेनं आतापर्यंत आघाडी घेतली आहे. 2 जागांवर ठाकरे गट आघाडीवर आहे. पैठणमधलं हे चित्र आहे आणि इथे पैठण तालुक्यावर खासदार घुमरे यांचं वर्चस्व आपल्याला कायम असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. पैठण तालुक्यावर खासदार घुमरे यांचं वर्चस्व त्यांनी कायम राखलेलं आहे.